नमस्कार नांदेडकर, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे दीपक रॉक्स। तर आपण 15 दिवसाखाली इंस्टाग्रामला एक रील्स टाकली होती की नांदेड जिल्ह्यामध्ये 13 सप्टेंबरला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटीला मेगा जॉब फेअरचा कार्यक्रम होणार आहे। तर त्या कार्यक्रमानिमित्त आज हजारो मुलं मुली इंटरव्ह्यूसाठी आलेले आहेत। चला तर मग आपण ब्लॉगमध्ये कंटिन्यू बघूयात नांदेडमध्ये मेगा जॉब फेअर कार्यक्रम कसा होणार आहे 2025 चा। चला तर मग ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा। तर बघू शकतात मित्रांनो, मेगा जॉब फेअर 2025 आपण इंस्टाग्रामला सुद्धा रील्स पोस्ट केली होती। त्याच्यानंतर ही लाईन बघू शकतात, आतमध्ये सुद्धा याच्यापेक्षा डबल गर्दी आहे। आणि ही लाईन आहे, रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला इथं सुद्धा आल्यानंतर एंट्रीला एक फॉर्म भरावा लागते। त्या फॉर्म नंतर तुम्हाला एक पावती भेटते, त्याच्यावर तुमचा नंबर भेटते, म्हणजे कुठल्या टेबलला तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा आहे तरी त्याची लाईन आहे। तर बघू शकतात गर्दी किती आहे। आता तर वाजले सकाळचे 11। चला तर आतमध्ये जाऊन बघूयात आतमध्ये कसा आहे परिसर अजून। तर बघू शकता, इथं तुम्हाला रजिस्ट्रेशन केलं असलं तर इथं एक फॉर्म भरायचा आहे आणि इथं काउंटरला फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला एक टोकन भेटत आहे। ते टोकन घेऊन मग आतमध्ये हे बघू शकता तिथं काउंटर आहे। तर इथं तुम्हाला कुठल्याही टेबलवर तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा आहे हे तुम्हाला तिथून टोकन भेटत आहे। इथं तिची पावती भेटणार आहे, तिथं फॉर्म भरून इथं तुम्हाला पावती भेटायली। त्याच्यानंतर मग तुम्हाला इंटरव्ह्यू कुठं द्यायचा आहे तर ते इथं टेबल नंबर लिहिलेत बघा, 24 नंबर 1 पासून ते 30 पर्यंत आहेत टेबल। तिथं 1 नंबर आहे आणि शेवटचं 24 नंबर आहे, सॉरी। तर हे 24 काउंटर आहेत, म्हणजे वेगवेगळ्या काउंटरवर वेगवेगळ्या कंपन्या आहेत, तिथं जाऊन तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचं। चला तर आपण बघूयात पुढे। मित्रांनो, आतमध्ये किती गर्दी आहे ते बघा। आता मेगा जॉब फेअरवेलचे इंटरव्ह्यू चालू आहेत सगळीकडे। बघू शकतात मित्रांनो, हे असे प्रत्येक जागी काउंटर आहेत आणि कंपनी आहे। तर प्रत्येकाला एक नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तिथं यायचं आणि आपला इंटरव्ह्यू द्यायचा आहे। असे टोटल 24 नंबर आहेत। आणि यांची खाण्याची पण सोय केलेली आहे, ते पण दाखवूयात आपण पुढं। आता बघूत किती जणांना जॉब लागते ते। तर बघू शकतात नांदेडकर, अख्ख्या नांदेडमध्ये कुणीच रील्स टाकली नव्हती, ही फक्त मी एकमेव असा रील्समध्ये ज्याने रील्स टाकली होती। आणि त्या एका रील्सचा इम्पॅक्ट म्हणून तुम्ही बघू शकतात, ही आतमधलं आत गर्दा तर एवढाच आहे आणि इकडं सुद्धा चालूच आहे अजून। त्याच्यामुळे अशा जर रील्स टाकलं तर काही लोकांचं भलं तरी होईल, ज्यांना जॉब लागतील ते आपलं नाव तर घेतील भाई, आपल्या रील्समुळं फेमस झालेत म्हणून। चला बघू शकतात मित्रांनो, हे इथून लाईन आहे, बघू शकतात केवढी लाईन आहे। मध्ये तर भरपूर जण आहेत, हे मधल्यांची संख्या आहे। मध्ये ऑलरेडी एवढे जण इंटरव्ह्यू देणं चालू आहे। आणि हे ज्यांनी रजिस्ट्रेशन केले ती लाईन आहे। रजिस्ट्रेशन केल्यानंतर सुद्धा तुम्हाला इथे एक मध्ये आल्यानंतर फॉर्म भरावं लागत आहे। ते फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला कुठल्या टेबलला इंटरव्ह्यू द्यायचा आहे त्याची पावती भेटत आहे, तर ही त्याची लाईन आहे। तर बघू शकतात किती जणांची संख्या आहे इथं इंटरव्ह्यूसाठी। आणि आतमध्ये तर खचाखच भरून गेले, त्या आतमधला परिसर आहे। चला तर अजून आपण पुढं बघूयात। तर बघू शकतात मित्रांनो, इथं चालू आहे इंटरव्ह्यू, सगळे मध्ये पळालेत कारण पाऊसच सुरू झालाय। कसं आहे पाऊस? पावसाला पण आजच पडायचं होतं, तसं तर रोजच पडायला आहे। इथं आपल्या युवा राज्य न्यूज यांच्यातर्फे भव्य अन्नदान वाटप चालू आहे तिथं, म्हणजे अजून सुरू झालं नाही, पावसामुळे थांबवली त्यांनी। वाट बघत आहेत, भूक लागली नाही। हे मात्र छान कार्य केले, त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी जे अन्नदान वाटप केले ना, हे सगळ्यात उत्तम कार्य। कारण खेड्यापाड्यातून एवढे मुलं मुली आलेत की बस लिमिटच्या बाहेर, आतमध्ये फुल तुम्ही गर्दा बघितलाच असेल। त्या मुलांच्या खाण्याची व्यवस्था केली, हे खूप मस्त कार्य आहे। चला बघूत पुढे जाऊत। बघू शकतात मित्रांनो, युवा राज्य वृत्तपत्र आणि न्यूज चॅनल आहे, त्यांचे सर्व अजित पाटील यांचा वाढदिवस आहे। तर वाढदिवसानिमित्त यांनी जे SR टीमला मेगा जॉब फेअर आहे त्या मुलांसाठी खिचडी वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। आणि हे त्यांचं वाढदिवसाचं खरंच सार्थक आहे। काही वाढदिवसाला फालतू खर्च न करता मुलांच्या अन्नदानाचं जे त्यांनी कार्यक्रम ठेवला आहे त्यांच्यासाठी त्यांचे मनापासून आभार। आणि असे कार्य प्रत्येकाने करायला पाहिजे, आदर्श घेण्यासारखं काम आहे। आणि अजितदादांचे सुद्धा मनापासून आभार, जे तुम्ही एवढं छान कार्य केलं तुमच्या वाढदिवसानिमित्त। मनापासून धन्यवाद अजितदादा।